हालेलुया, हालेलुया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. हे प्रभू परमेश्वर बापा, आम्ही तुझे आभार मानतो पिता, तुला धन्यवाद देतो की आजचा हा सुंदर असा दिवस तू आम्हाला दिलास, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आमच्या सर्व गरजा व इथे असलेल्यांच्या सर्व गरजा तू पुरवल्यास म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता की स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन तू ख्रिस्तामध्ये आम्हाला आशीर्वादित केलेस म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. हे पवित्र आत्मा, आम्हाला सकाळपासून व नेहमी तू उत्तम अशा पदार्थांनी तृप्त करतो व केलेला आहे म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. आज या ठिकाणी जे काही भाऊ बहीण आलेले आहेत, या ठिकाणी मी नाही प्रभू, तर तू त्यांच्याशी बोलणार आहेस. तुझ्या वचनानुसार तुझं वचन सांगत आहे की बोलणारा मी नाही तर तू आहेस पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा, तू माझ्या मुखाचा आवाजाचा ताबा घेतलेला आहे आणि यांच्या हृदयात येशूच्या नावात तू प्रकाश केलेला आहे म्हणून तुझे आभार मानतो प्रभू. यांच्या समजुतीचे डोळे तू प्रकाशमान केलेले आहेत म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि प्रत्येक बीज तू आमच्या हृदयात जे टाकलेलं आहेस, यांच्या त्यांना 100 पटीने फळ आलेलं आहे असा मी विश्वास करतो. हे पित्या, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आता महत्वाचं काय आहे? पहिली गोष्ट, जेव्हा आपण कुठे शिकायला जातो सर्वात पहिली गोष्ट ही महत्वाची काय असते? तिकडे पाठी आवाज येतो का बरोबर? तर सर्वात मोठी महत्वाची गोष्ट पहिली काय? अच्छा, तुम्ही बोलणार तर ठीक आहे, नाही तुम्ही चालला घरी. बोलणार तर ठीक आहे. बघा, दगडाच्या समोर बसून कोण बोलू शकतो का? दगडाला काय जेवला, काय पिलं असं बोलू शकतो का? तुम्ही दगड आहे का? कोण आहात? जिवंत आहे ना. मग जिवंत माणूस बोलतो का दगड बोलतो? मग तुम्ही जिवंत आहे तर बोलले पाहिजे का बसले पाहिजे? मग बाजूवाल्याला विचारा, दगड आहे का माणूस आहे? विचारा बघा काय बोलतात. बाजूवाल्याला विचारा, तुम्हाला आवाज आहे? आवाज आहे विचारा. आहे ना? आवाज आहे ना? मग माझ्याशी पण बोला, मला पण आवाज आहे आणि ऐकायला कान बी दिलाय देवाने, बरोबर का नाही? काय कान, आवाज, बरोबर. तर पहिली गोष्ट काय, जेव्हा आपण कुठेही शाळेमध्ये, जेव्हा कोणतीही गोष्ट, आम्ही जेव्हा बँकेमध्ये जातो तेव्हा आम्ही काय घ्यायला जातो? तिकडे पहिलं पैसे काढायचे असेल तर काय घ्यायला जाता तुम्ही? तुम्ही काय घेता? बुंदीचा लाडू मागता बँकेत जाऊ? नाही ना. काय मागतो आपण? स्लिप मागतो. आणि जेव्हा ती स्लिप देते, जर तिला मी विचारलं ह्याच्यावर काय भरायचं आहे, तर ती आम्हाला काहीतरी बोलते ना. जेव्हा ती आम्हाला बोलते हे भरायचंय, तेव्हा तो शब्द किती लक्षपूर्वक मी ऐकतो का नाही? का ऐकतो? पैसो का सवाल आहे बाबा? पैशाचा प्रश्न आहे तर आम्ही काय ऐकतो? कान देऊन ऐकतो, बरोबर आहे ना. कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म भरल्यावर पैसे येतात ते आम्ही कसं ऐकतो? उदाहरण. आता समजा मी असा उभा आहे फळांच्या दुकानामध्ये आणि फोन चालू आहे माझा, बरोबर आहे. फळ घेतोय, ऍपल, मँगो, आंबा बिंबा घेत आहे ना. आणि तुम्ही माझ्या मागे उभा आहे आणि मी बोलतोय, अरे तेरे को मालूम है क्या नया स्कीम आया है, ये फॉर्म भरेगा ना 1 लाख रुपये अकाउंट में हर महीना आता है. आता तुमचा कान पाठी उभी असेल कोणाकडे येईल? हा, कशाला? 1 लाख रुपयाचा प्रश्न आहे, बरोबर ना. कोणता फॉर्म आहे काय माहिती बघतो पहिला. मग तसंच जर पहिली गोष्ट जर आम्हाला शिकायचं, आम्हाला काय द्यावं लागेल? आमचा कान द्यावा लागेल.
त्याच्याशिवाय आम्ही शिकू शकतो का? नाही शिकू शकत. कारण या कानातून जिथे कुठे जातं ते कुठे जातं आपल्या. जर कान बंद केलं तर कुठे जाणार? इथून इथे. बरोबर आहे ना? मग ते ऐकायला आम्हाला लक्ष दिलं पाहिजे का नाही? हा, कोणाच्या दात दुखत आहे, तिने तसं केलं, वचन वापरलं, तिचा दात दुखणं बरं झाला. बरोबर आहे? अधिकार घेतला की कार्य झालं. मग तुम्हाला अधिकार घ्यायचा आहे का दुसऱ्याला अधिकार घ्यायला सांगायचं आहे? तुम्ही अधिकारी आहे का गुलाम आहे? आत्मन आवाज काय येतो तो बघा. बोलताना काही बोलतो माणूस. बरोबर आहे का नाही? तर आपण आज शिकूया, जसं दादा बोलला की ही प्रार्थना करायची, डोंगराला उपट म्हणायचं, डोकेदुखीच्या आत्म्याला मुळासकट उपट बोलायचं, आणि काय बोलायचं? पण हे कसं होते हे शिकणं गरजेचं आहे ना? गरजेचं आहे का नाही? किती लोकांना हे माहिती आहे? इथे कोणालाच नाही माहिती. किती वेळा तरी शिकवलंय. बरोबर आहे ना? हालेलुया. तर आपण जाऊया मार्क अध्याय 11 वचन 12 मध्ये जाऊ. आपल्याला रात्रीचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी चालतील, पण पूर्ण शिकून जायचं ना. काय प्रॉब्लेम आहे का? जेवण हाय, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाला भेटलं का? मार्क अध्याय 11 आणि 12 पासून वाचा. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. कोणाला? त्याला भूक लागली. कोणाला भूक लागली? तो देव होता. देवाला पण भूक लागते. हा, किती लोक बोलतात येशू काय, त्यांनी जर पृथ्वीवर भूत काढली, तो तर देव होता, आम्ही नाही काढू शकत. पण तिथे लिहिलंय त्याला पण भूक लागली. म्हणजे तो कोणासारखा होता पृथ्वीवर आल्यावर? आम्ही कोणासारखे आहोत मग? जर तो आमच्यासारखा तर आम्ही पण त्याच्यासारखेच झाले ना. जर त्याला भूक लागत होती तर ती भूक आम्हाला पण लागते का नाही? जर त्याला तहान लागत होती, तो गेला का नाही पाणी पियाला? गेला ना. कुठे गेलेला? कुठे गेलेला? नवी खाडीला. मग कुठे? त्या स्त्रीकडे गेलेला. म्हणजे त्याला सुद्धा तहान लागत होती. जर त्याला तहान लागत होती तर ती आपल्याला पण लागते. तो ऐकायचा नाही कानाने? ऐकायचा नाही येशू? मग आपण पण कानाने ऐकतो. मग येशू आपल्यासारखाच होता का नाही? मग येशूने जर लाजराला बोललो बाहेर ये, लाजर बाहेर ये, तर लाजर काय झाला? काय झाला? बाहेर आला. मग आपण बोलल्यावर का नाही होत? आपण बोलतच नाही. आपण गेला कोणाकडे, काय बोलतो? आज जा, बाहेर नको येऊ, आज जा. बरोबर आहे? त्या दिवशी आम्ही एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो आणि त्या ठिकाणी मी बघितलं की माणसं घराच्या खालती उभी आहेत. मी विचार केला हे लोक का उभी आहेत? किंवा माणसं एखाद्याच्या घराच्या खालती उभे राहतात जेव्हा तो बरा झालेला आहे की तो आजारी असताना? हा, म्हणजे ज्याचा विश्वास आहे की तो माणूस आता मरणार आहे म्हणून ती माणसं खाली येऊन, मग ती पोचवायला आली आहेत का त्याला बरं करायला आली आहेत? आम्ही गेलो, विचार केला. मी त्यांना बोललो, बोला धन्यवाद येशू बरा झालाय. तो बरा झालेला आहे, त्याला काहीच नाही झालंय. मग ती माणसं उभी राहून कशाची वाट बघतात आहे? आणि बोलतात आमच्यामध्ये भरपूर विश्वास आहे. कोणता विश्वास आहे? जिवंत करायचा का मारायचा? बरोबर? तर येशू कोणासारखा होता? कोणासारखा होता?
आपल्यासारखाच होता ना. हा, मग त्याला काय लागली? भूक लागली. भूक लागली. पुढे तेव्हा पाल्याने दवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. हा, आता येशू हा रस्त्याने असा चालतो, बरोबर आहे. त्याला काय लागली? भूक लागली. भूक का लागते माणसाला? अरे 15वीचा थोडी प्रश्न विचारलाय, पहिलीचा पण नाही. भूक का लागते? पोटातलं अन्न संपल्यावर भूक लागते. गाडीमध्ये पेट्रोल का टाकतो आपण? पेट्रोल संपल्यावर. मग येशूनी पण अन्न खाल्लं असेल का तेव्हा? नाही, म्हणून त्याला भूक लागली. आणि जेव्हा भूक लागते तेव्हा माणूस काय शोधतो? काहीतरी खायला पाहिजे ना आपल्याला. तसंच येशू रस्त्याने जाताना त्यावेळेला काय त्या बेथानीच्या रस्त्याला वडापावची गाडी असेल का? हा, 5 का 2? नाही. का चायनीजची गाडी होती? काहीच नव्हतं. नाही, चायनीजची पण गाडी नव्हती. ते कुठे लिहिलं नाही ना, मग आपण कसं मानणार होती? आता येशू बोललो असतं 2 राईस प्लेट, फ्राय राईस, 2 मंचुरियन. पण तसं काही नाही. त्याला भूक लागली आणि त्याला काय दिसलंय? तो शोधू लागला ना, कुठे काय हाय का, कुठे काय हाय का. बरोबर आहे. जेव्हा आपण कुठे जातो एखाद्या गावात, आपल्याला नाश्ता करायचा असेल तेव्हा आपण काय करतो? शोधतो ना की कुठे खायचं दुकान आहे. पण एकच आहे, आताची लोक झाडं नाही शोधत, आताची लोक चायनीज शोधतात. चायनीजचं दुकान कुठे, नाही तर वडापावची गाडी कुठे. पण तेव्हा काय होतं का तसं? ते येशू काय बघत होता? झाड. काहीतरी भेटते का मला झाडावर? बरोबर. तर त्यावेळेला येशूला एक काय दिसलं? काय दिसलं? अंजिराचं झाड. कसं होतं ते अंजिराचं झाड? परत वाचा ते वचन. तेव्हा पाल्याने दवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. अंजिराचं झाड दिसलं, पण ते कसं होतं? पाल्याने दवरलेलं. आता उदाहरण, ते झाड आहे ना नारळाचं, त्याला काय दिसतं जास्त? पाले आहे ना. मग पाल्याने ते काय झालंय? फुललंय. तसंच येशूला एक झाड दिसलं आणि त्या झाडाला काय होते? भरपूर सारी काय होती? पानं होती. नंतर काय झालं मग? आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. कशाकडे गेला? म्हणजे त्याला भूक लागली, तर त्याला वाटलं की त्या अपेक्षेने त्याला काहीतरी मिळेल, फळ भेटेल, अंजीर भेटेल. त्या अपेक्षेने तो कोणाकडे गेला? झाडाकडे गेला. पुढे परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काहीच आढळले नाही. काय झालं? पाल्या वाचून त्याला पुढे कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. काय झाला नव्हता अजून? हंगाम म्हणजे काय? सीझन ना. तर आता तुम्हाला एक विचारतो, येशू जर त्या झाडाकडे गेला आणि हंगाम नव्हता, तर तो त्या ठिकाणी का गेला? आता उदाहरण, या वाडीमध्ये आंब्याची झाडं आहे का नाही? जो मालक आहे तो पावसाळ्यामध्ये जाऊन आंबे पडलेले शोधेल का? मी बघते ना आंबा पडतो का शोधेल का? काय बोलणार त्याला शोधायला गेला तर? हा, काय बोलणार तुम्ही? अरे बोला, काय नाही, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, बोलणार ना. मग आपल्यापेक्षा येशूला जास्त माहिती होतं. येशूला माहित नव्हतं का अंजीर कधी येतं ते? मग येशू कशाला गेला? म्हणजे आपण येशूपेक्षा हुशार आहोत असं? आम्ही हंगाम बघून जातो, येशू बिना हंगामाचा तिथे गेला.
कशाला गेला येशू त्या अंजिराच्या झाडाकडे? हंगाम होता का? मग का गेला येशू त्या अंजिराच्या झाडाकडे जर हंगाम नव्हता तर फळ शोधायला? का गेला असेल? बघा, अंजिराचं जे झाड आहे त्याचा नियम काय माहिती आहे? जेव्हा पण त्या झाडाला पालवी येते त्याच वेळेला त्या झाडाला फळं सुद्धा येतात. जर पालवी नाही तर फळं सुद्धा येणार नाही. तर पालवी बघून येशू काय म्हणाला? फळ सुद्धा असणार, बरोबर ना? कारण का पालवी आली तर फळ तर असायलाच पाहिजे. म्हणून येशू तिथे गेला, पण त्याला त्या झाडावर फळ भेटलं का? नाही भेटलं. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी आहोत. जसं येशू त्या झाडाकडनं काय अपेक्षा करत होता? फळाची, बरोबर? का अपेक्षा करत होता? कारण त्याच्यावर काय होतं? पालवी होती, बरोबर आहे? तोच येशू आपल्याकडे काय मागतो? त्याची आपल्याकडनं पण काय असणार आहे? अपेक्षा. कसली? पाल्याची का फळाची? आपल्याला काय आहे? पण काय आहेत? पाले, बरोबर ना? पाला याचा अर्थ काय आहे? पाला म्हणजे काय? पाला फक्त बाहेरनं लांबून दिसतो का? नाही. पण येशू तेव्हा त्या झाडाजवळ गेला तेव्हा त्याला फळ आढळलं का? नाही आढळलं. तसंच पाला म्हणजे आम्ही जे बोलतो ना, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण माणसामध्ये जातो ना तेव्हा बोलतो प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलतो ना. मी ना प्रार्थनेला जाऊन आलो, माहितीये का तुला? दिवसभर बसलो होतो त्याला, बरोबर? आणि घरी गेल्यावर माझी जागेचं काय झालं रे? कधी देतो? बरोबर आहे ना? मग पाला कसला आहे? अंजिराचा. आणि फळ आलंय कारलं. मग जो खायला येणार तो काय बोलणार? असं कसं काय? गडबड आहे. पाला तर वेगळाच आहे, म्हणजे जे दाखवायचं आहे, जे दिसतंय ते तर वेगळंच आहे, आणि जे खायला पाहिजे ते त्याच्यावरनं भेटतंय का वेगळं भेटतंय? वेगळं भेटतं. कितीतरी लोक असतात प्रार्थनेला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, कुठे भेटले? जय येशू, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि घरी गेल्यावर फळ काय असते त्यांच्यामध्ये? फळ काय असतं? तू असं केलं, तू तसं केलं, तू तसं केलं. पण येशू जर आपल्याला फळ आहे तर येशूची अपेक्षा काय आहे? काय पाहिजे? पाला आहे तर आपल्याला काय पाहिजे? मग जर पाला जर चांगला आहे, दाखवणं जर चांगलं आहे बाहेरचं, तर आतमधलं पण काय पाहिजे? जर आम्ही कितीतरी लोक मी बघतो, अनेक लोक आहेत जे ब्रदर लोकांकडे प्रार्थनेला जातात आणि ब्रदरकडे समस्या घेऊन येतात, बरोबर आहे? पण कोणी व्यक्ती असा आहे का जो ब्रदरांना जाऊन सांगतो, ब्रदर एकाला क्षमाच करायला जमत नाही, ब्रदर मी काय करू, मला प्रेम करायला शिकायचं आहे? असं कोण बोलते का कधी? कोण बोलते? कोणच नाही बोलत. अच्छा, एक गोष्ट सांगतो. त्यांनी बोललं ना, वचन बोलायचं की तुम्ही काय होणार? बरे होणार, बरोबर? का बरे झालेत म्हणून बोलायचंय? पैशासाठी बोलायचं, मावऱ्यासाठी धन्यवाद द्यायचं, बरोबर का नाही? द्यायचा का नाही द्यायचा? पण मला एक सांगा, हे वचन जे प्रभूने तुम्हाला दिलंय ते का दिलंय? कोण सांगेल? ही वचनं जी दिली आहेत ती पैशासाठी दिली आहेत, आरोग्यासाठी दिली आहेत, समृद्धीसाठी दिली आहेत, संरक्षणासाठी दिली आहेत, का कशा वेगळ्या कारणासाठी दिली? कशाला दिली आहेत? हा, कशासाठी दिली आहेत? आपण एक वचन घेऊ, चला. पेत्राचे दुसरे पत्र, अध्याय 1 वचन 4 वाचू आपण.
तुम्हाला समजते ना? समजते, ते पवित्र आत्मा समजून देते, माझं टेन्शन नाही ते. बरोबर आहे? पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 1:4 वाचा. का वचन आपल्याला दिली आहेत त्याच्यात लिहिलंय, वाचा. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने. आता ही वचन काय आहेत? मौल्यवान काय आहेत? काय आहेत? मौल्यवान आणि अति महान. तर आमच्या हृदयामध्ये आम्ही मौल्यवान आणि अति महान वचन जमा करून ठेवली आहेत का जगाचं जे काही किंमतच नाही ते जमा करून ठेवलंय? काय आहे आमच्या अंतःकरणात? जगाचं वचन आहे स्वस्तामधलं का प्रभूचं वचन जे मौल्यवान आहे आणि सर्वात महान आहे ते आहे? काय आहे? पुढे वाचा. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत. काय 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 कशासाठी देण्यात आली? आता ते पुढे लिहिलं, तिथे लिहिलंय का तुम्हाला पैसा मिळावा, मावळं मिळावं, आरोग्य मिळावं म्हणून ती तुम्हाला वचन देण्यात आली आहेत. बरोबर का नाही? पुढे लिहिलंय यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तर वचन का दिली आहे की आमच्यामध्ये प्रभूचा स्वभाव आम्ही काय करावा? उत्पन्न करावा. त्यासाठी आम्हाला ती काय दिलेली आहे? पण आम्ही जास्त कशासाठी वापरतो? स्वभाव बदली करण्यासाठी का काय मिळण्यासाठी? कशासाठी वापरतो? काही मिळण्यासाठी वापरायचो का स्वभाव बदली करणार? स्वभाव बदली झाला तर बाकीचं तर आपल्याकडे चालत येणार आहे. बरोबर आहे? पण स्वभावच बदली नाही झाला आणि समजा तुम्हाला 1 करोड कोणी भेटले वचन बोलून 1 करोड आले, ते 1 करोड तुम्हाला कुठे नेतील? आता ते स्वभाव जर बदलला नाही तर कुठे नेतील? उलट जी चूक तुम्ही करत होता ती चूक आपण काय करणार? अजून आपली वाढणार का कमी होणार? कारण पैसा काय आहे? एखाद्या माणूस जर कुठे चुकत आहे, चुकीची गोष्ट देवाच्या वचनाच्या विरोधात करत आहे, जर त्याच्याकडे पैसा आला तर ती गोष्ट तो अजून 100 पटीने जास्त करतो. बरोबर का नाही? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वचन समजते का? समजते का लवकर? नाही. पण परमेश्वर म्हणून कधी पण पहिला आपला स्वभाव बदली करतो, त्याच्या वचनाद्वारे. नंतर काय करतो? आपल्याला काय देतो? स्वभाव बदली करून मग आपल्याला काय देतो? नंतर देतो. पहिला देतो का? नाही देत. मग आपल्याला ही जी वचनं दिली आहे ते आमच्यामध्ये काय निर्माण करण्यासाठी वचनं दिली आहेत? चांगलं फळ निर्माण करायसाठी का फक्त पाला दाखवायसाठी? चांगलं फळ. मग आम्हाला आमच्या जीवनामध्ये फळ चांगलं पाहिजे आणि येशू आमच्याकडे अपेक्षा करत आहे फळाची का नाही करतो? का फक्त पाल्याची करतो? एवढ्या मस्त रोजऱ्या घालून फिरतोय बाबा, बायबल घेऊन फिरतो, हा जाम हुशार आहे असं बोलत असेल. माझ्याकडे तर बायबलच नाही दिसत कुठे. कधी बघितलंय माझ्या हातात? मी फिरत नाही. का माहिती आहे? मग लोक बोलतील अरे बायबल घेऊन फिरतो, केवढा मोठा माणूस आहे. मी तर बोलतो माणूस मोठा बायबल घेऊन फिरण्याने नाही होत, त्याच्यामध्ये जे आहे
ते वापरून जेव्हा स्वतःचा स्वभाव तो बदलतो, इतरांबरोबर प्रेमाने वागतो, इतरांना क्षमा करतो, आणि जे फळ आहे, जी येशू अपेक्षा करतो तुमच्याकडनं फळ पाहिजे, ते जर फळ तुम्ही दिलं तर येशू तुमच्यावर खुश होणार का नाराज होणार? मग आम्हाला काय द्यायचंय? फळ द्यायचंय का नाही द्यायचंय? द्यायचंय. आणि त्याच प्रकारे येशू कुठे गेलेला फळाच्या अपेक्षेत? अंजिराच्या झाडाकडे. आणि येशूला काय मिळालं का? मिळालं का? काहीच नाही मिळालं. मग काय झालं पुढे? वाचा वाचा. तेव्हा तो त्याला म्हणाला कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. काय म्हणाला? यापुढे तुझं फळ कधीही कोणीही न खाओ. तर येशूने शाप दिला का? शाप दिला का नाही दिला? हा, कुठे लिहिलंय शाप दिला येशूने? वाचा वाचा, परत वाचा. कुठे लिहिलंय का त्यांनी झाडाला श्राप दिला असं? वाचा. तेव्हा तो त्याला म्हणाला. कोणाला म्हणाला? कोणाला? झाडाला. येशू झाडाशी बोलला. आता मी तिकडे उभा राहून बोललो, तू कसा आहे, बरा आहे का, चाय पिलास? तुम्ही काय बोलाल मला? काय बोलाल? वाटते ब्रदर रिट्रीट ठेवली ते काहीतरी झालं बरं याचं. काय स्पीकरला बोल, अरे तू झोपला काय, उठ ना. काय बोलणार? गेला कामात. तेव्हा माझंच पार्टनर बोलतो गेला पडते कामात. बरोबर ना? मग प्रत्येक गोष्ट जर येशू त्या झाडाबरोबर बोलू शकतो, याचा अर्थ काय आहे? आपण, तुम्ही बसलेले आहेत त्या खुर्ची बरोबर पण बोलू शकता का नाही? या पंख्या बरोबर पण बोलू शकता का नाही? या झाडाबरोबर पण बोलू शकता का नाही? कारण येशू कोणासारखा होता या पृथ्वीवर? हा, आपल्यासारखा. मग जर तो बोलू शकत होता झाडाबरोबर, तर आम्ही बोलू नाही शकत का? बोलू शकतो का नाही शकत? हा, किती वेळा बोलतात झाडाबरोबर? आता तुमचे मासे येतील ना, एक मासा आला, त्याला काढा, हातात पकडा आणि बोला, किती वेळ पोहत होता पाण्यात? बरं आहे का नाही? सांग ना, किती किलोचा बोट आहे तुझ्यामध्ये? सांग 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 ना, सांग ना. तो बोलेल का कापायचंय तुला? बरं आहे, ते बोलत नाही. ते नाही तर त्याला ठेवलं असतं. सांग ना, जास्त मासे कुठे भेटतील? तू तर समुद्रातच फिरतोस ना, तुला माहित असेल. तू तर पाण्यात फिरतो, तुला माहित असेल ना कुठे तुझे बाकीचे पार्टनर आहेत ते. बरोबर ना? तो बोलला असता तर तुम्ही काय बोला? तो बोलेल कशाला, त्यांना पण घेऊन येतो. बरोबर. पण इथे येशू काय सांगतो? आपण प्रत्येक गोष्टी बरोबर काय करू शकतो? बोलू शकतो का नाही बोलू शकत? बोलू शकतो. मग येशू कोणाशी बोलला? काय बोलला? वाचा परत. तेव्हा तो त्याला म्हणाला कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. काय म्हणाला तो? तुझं फळ यापुढे कधीही कोणी खाओ का न खाओ? मग येशूने शाप दिला का नाही दिला? हा, अरे दिला का नाही दिला? कुठे तो बोललाय का मी तुला शाप देतो? नाही, इथे काहीच नाही बोललाय तो. तो फक्त बोलतो तो त्याला म्हणाला का? तो त्याला ओरडला? म्हणाला. काय म्हणाला? मग शाप दिला का त्याने? शाप दिला? शाप नाही दिला. हा,
अच्छा, तर एक काम करा, चला आपण पुढे जाऊ. ते वचन तिथेच ठेवा, पुढे वाचू. पेत्र काय बोलतो 11:22 पासून वाचा. 11:21 वाचा. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला. येशूने शाप दिला का? कसा दिला? येशू कुठे बोलला त्या झाडाला मी तुला श्राप देतो? बोलला का? तो काय म्हणला, या पुढे तुझ्या झाडाचं फळ कोणी न खाऊ. मग पेत्र काय बोलतो? पण मग कसा काय श्राप दिला बोलतो पेत्र? हा, येशू काय बोलला त्या झाडाला की तुझं फळ कधीही कोणी, पण शाप दिला का त्याने? पण पेत्र बोलतो शाप दिला. कारण पेत्राला माहिती आहे, जो कोणी एखाद्या विषयी चांगलं बोलत नाही तो त्या मनुष्याला काय देतो? शाप देतो. मग या आपल्या जिभेने पेत्रानुसार आणि येशूनुसार आपण किती लोकांना, घरच्यांना आणि किती बाहेरच्यांना रोज शाप देतो? देतो का नाही देतो? आपण बोलत नाही का मी तुला शाप देतो? बोलत नाही. पण जसं येशू बोलला आणि पेत्र बोलतो, त्यांनी कोणाला? झाडाला शाप दिला. जेव्हा तो बोलला या पुढे तुझं फळ कोणी न खाऊ. तर एखादी आई जर मुलाला बोलते का माझा मुलगा अभ्यासात कमजोर आहे, तिने त्याला आशीर्वाद दिला का श्राप दिला? पण तिला माहितीये का शाप दिला असं? हा, नाही माहिती. म्हणजे जी कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीला या जिभेने आपण वाईट बोलतो ती आपण बोलून विसरून जातो, पण आपल्याच मुखाने आपण काय देतो? काय देतो? शाप देतो. किती लोकांच्या मुखातून अशा गोष्टी निघतात, फुलं आजी भिजली, भिज आजी भिज, काय प्रॉब्लेम? निघतात का नाही निघतात? नकळत निघतात. येशू फक्त एवढंच बोलला की या झाडाचं फळ पुन्हा कधी कोणी न खाओ. बरोबर ना? आणि पुढे काय झालं ते 21 वाचा. 21 ने 20 वाचा. बघा काय झालं त्या झाडाचं. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. काय दिसलं? ते झाड काय झालं? कधी? सकाळी का जेव्हा येशूने संध्याकाळी जाताना श्राप दिला तेव्हा? हा, कधी? मग जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला बोलता तो आजारी आहे, तेव्हा तो लगेच आजारी होणार आहे का पुढे जाऊन त्याचं भविष्य आजारीच आहे? कधी होणार तो? पुढे जाऊन होणार का आता होणार जेव्हा बोलल्यावर लगेच? मग किती लोक मुलांविषयी चांगलं बोलतात आणि मुलांविषयी वाईट बोलतात. भले ते बोलतात त्या क्षणाला त्या मुलांना काही होत नाही, पण पुढे जाऊन ते कार्य करणार का नाही? मग स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःची नातेवाईकांची वाट लावणार कोण आहे? सैतान आहे का आपले शब्द आहेत? हा, आपले शब्द आहेत. आणि अनेक वेळा मी बघितलंय की माणसं काहीही बोलतात. मी तर बरंच शिकलो आता, कारण अजून पण मी कधी कधी चुकीचा शब्द काढतो. पण मी काय करतो? प्रभूला बोलतो, प्रभू चुकलो, परत मला शिकायचंय. पण एवढं कमी झालं, 100 पैकी आता कितीवर आलो? 95% आलोय. आणि मी विश्वास करतो की मी 100% झालो. काही शब्द निघतच नाही. निघाला तरी मी कोणतरी मला सांगतो अरे नाही असं नाही, मग मी समजतो मी चुकलोय.
म्हणजे ब्रदर चुकू नाही शकत का? चुकू शकतो, पण चुकणारा मोठा आहे का चूक दुरुस्त करणारा मोठा आहे? आणि जो चूक दुरुस्त करत नाही तर परत बोलतो नाही मी बरोबरच आहे, तो मोठा आहे का? जो बोलतो बरोबर आहे तो तर गेला. बरोबर आहे ना? तर किती वेळा आपल्या तोंडाने आपण स्वतःला पण श्राप देतो, आपल्या मुलाबाळांना पण हे करतो, आणि आपल्या घरच्यांना पण देतो, शेजाऱ्यांना पण देतो. देतो का नाही देत? पण लगेच तो दिसतो का पुढे जाऊन नंतर दिसतो? हा, आता जसं मी त्या माणसाच्या घरी गेलो प्रार्थना करायला, सगळी लोक काय बोलतात? तो आजारी आहे, तो. मग हे लोक यांच्या मुखाने काय त्याला श्राप देतात आहे का आशीर्वाद देतात आहे? मग त्यांना भले ते दिसत नाहीये की आता काय घडत आहे, पण पुढे जाऊन काय होणार? तो बरा होईल का अजून जाईल? काय होईल? अजून जाईल का नाही? मग आपल्याला काय बोललं पाहिजे? जरी आम्हाला दिसत आहे आमचा मुलगा बरा नाहीये, तरी आम्हाला ते बोलायचंय का? बोलायचंय की आमचा मुलगा बरा झालाय? हा, बरा झालाय बोलायचं. जे झाड जिवंत होतं का नाही? ते अंजिराचं झाड होतं का नव्हतं? होतं. जे अंजिराचं झाड जिवंत होतं, जर येशूच्या शब्दाने ते झाड काय झालं? काय झालं? वाचा परत ते 20व वचन. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. काय दिसले? हा, आता हे झाड आहे ना, कधी तुम्ही झाड वाळताना बघितलंय का? कोणतं? एक पण नाही बघितलं. झाड बघितले का? झाड दिसते का तुम्हाला? दिसते ना झाड. ते झाड कुठून वाळतं? वरून वाळतं का मुळापासून वाढतं? वरून वाळेल का मुळापासून वाळेल? हा, मुळापासून वाळेल का वरून वाळेल? झाड सुकतं कुठून? वरनं का खालनं? वरनं सुकतं, आणि सुकत कुठे जातं? खाली जातं, नंतर मूळ भरतं. पण हे झाड कुठून वाढलं? पहिलं म्हणजे मुळापासूनच त्याची सुकायला सुरुवात झाली. बरोबर आहे? पण जेव्हा ते झाड सुकतं तेव्हा ते कशाच्या द्वारे सुकतं? वरनं जर सुकायचं असेल तर जेव्हा त्याला पाणी नाही भेटत. बरोबर आहे? पाणी कमी भेटतं. बरोबर ना? पण एखादं झाड, उदाहरण, आता हे झाड आहे ना, हे झाड, ह्याला जर पाणी कमी भेटायला लागलं तर वरपर्यंत ते प्रवाह पाण्याचा पोहोचत नसल्यामुळे ते काय होणार? हळूहळू वरनं सुकणार ना, सुकणार. पण लास्टला काय होणार? मूळ, शेवटी काय होणार? मूळ सुकणार. मग जर जे झाड येशूनी शब्दाने त्याला श्राप दिला, ते वर्ण व्हायला का मुळापासूनच डायरेक्ट हे गेलं? हा, टाइम लागला का त्याला? मग विचार करा, तुम्ही जेव्हा शब्द एखाद्याबद्दल वाईट बोलता नकळत, त्याला तुम्ही थोडा तरी वेळ देता वाचायचा का त्याच्या मुळापासूनच डायरेक्ट काढून टाकायचा बंदोबस्त करता? शब्दाद्वारे काय करता? डायरेक्ट शब्दाद्वारे मुळापासूनच. सूर्य तरी दया करतो, सूर्य तरी बोलतो मी ऊन पडून हळूहळू ते झाड वाळतं. पण लास्ट पर्यंत थोडं पाणी भेटतं का नाही? पण जे मुळापासूनच वाळतंय त्याचा तर प्रवाहच डायरेक्ट बंद केला. बरोबर ना? मग जेव्हा आपण शब्द वाईट बोलतो याचा अर्थ काय? आम्ही एखाद्याचा डायरेक्ट प्रवाहच जीवनाचा काय करून टाकतो. किती खतरनाक आपली जीव असेल ना मग. पण आपल्याला समजते का तेव्हा? नाही समजत. आम्ही काय विचार करतो? काय नाही होत, बोललो ना, काय नाही होत. मी तर कोणाविषयी कधी बोललो तर मी बोलतो प्रभू आज जे काही शब्द बोललो मी तुझ्या रक्तामध्ये
कॅन्सल करून टाकतो. बरोबर आहे. आज जर एखाद्याचा नवरा दारू पित आहे तर बाई काय बोलते? बरोबर ना? मेला असतं तर बरा झाला असतं. किती लोक बोलतात. तुमच्याकडे उत्तर मध्ये नाही होत ना तसं? ही पवित्र जागा आहे. मग ती जे बोलते तिच्या शब्दाप्रमाणे तिने तिच्या नवरा जो दारू पिऊन मरणार होता हळूहळू हळूहळू, ती काय करते तिच्या शब्दाद्वारे त्याला लगेच, हळूहळू नाही, शॉर्टकट. बरोबर ना? मग आम्हाला काय करायचंय? शब्द बदलायचे का सगळ्यांना श्रापच द्यायचा आहे? मग किती मला जर या शब्दाद्वारे मी एखाद्याचं जीवन मुळासकट नष्ट करू शकतो, किंवा माझं स्वतःचं, तुमचं, तुमच्या मुलाबाळांचं, कुटुंबाचं पूर्ण फुडलं जीवन जर तुम्ही या शब्दाने नष्ट करू शकता, तर किती मला याच्यावर लक्ष द्यावं लागेल? द्यावं लागणार का नाही? द्यावं लागणार. पण माणसं जी आहेत ते चांगल्या गोष्टीला श्राप देतात या जिभेने, पण आजाराला देतात का? डोकेदुखीला बोलतात का मी तुला श्राप देतो, असं बोलतात का? डोकेदुखीला दिला तर डोकेदुखी राहणार का तुमच्या? वाळून जाणार का नाही? पण माणसं डोकेदुखीला नाही देत तर डोक्याला देतात. डोकेदुखीला देतात का डोक्याला देतात? डोक्याला देतात. मग बोलतात थोड्या दिवसांनी अजून दुखते. एखादी बाई येऊन बोलली डोकं दुखते डोकं दुखते, ती काय करत आहे? तर तिच्या डोक्याला आशीर्वाद देते का शाप देत आहे? मग तिला काय भेटणार? डोकं दुखणार का बरं होणार? दुखणार. आता किती लोक आहेत ज्यांचे पाय दुखतात, ते काय बोलतात? मग ते लोक काय देत आहेत? स्वतःच्या जीवनाला काय देतात? शाप देतात. मग आपल्याला जीवनामध्ये सांभाळलं पाहिजे का नाही? पाहिजे. नाहीतर आपला काहीच फायदा नाही. आपल्याच मुखाने आम्ही आमचं जीवन काय करत आहोत? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ब्रदरांकडे जाता, बोलता ब्रदर बोटीसाठी प्रार्थना करा, आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर दिला आहे, पण श्राप कोण देते तुमच्या तोंडाने तुमच्या बोटीला? बाजूवाले का तुम्ही? आम्हाला मावरं नाही. किती वेळा बोलतात? किती वेळा बोलतात? बोलतात ना. जरी तुम्हाला मावरं दिसत नाही, पण मला बोलायचंय का मावरं नाही? मग मला काय बोलायचंय? धन्यवाद येशू, भरपूर मावरं आहे. तर मी आता आशीर्वाद दिला का श्राप दिला बोटीला? पण आम्ही देतो काय आशीर्वाद का श्राप? एवढे वर्ष काय देतो? श्राप देतो. खपणारे आले नाही आले, ते तसेच करतात, ते आम्हाला फसवतात. म्हणजे त्यांना पण श्राप देतो, स्वतःच्या धंद्याला पण देतो, आणि स्वतःच्या कुटुंबाला पण देतो, आणि त्या बोटीना पण करून टाकतो. बरोबर आहे ना? मग तसं करायचंय का? आम्हाला काय बोलायचंय? नेहमी चांगलं बोलायचंय. कारण येशूने फक्त 3-4 शब्द बोलले आणि ते झाड अंजिराचं काय झालं? मुळासकट दुसऱ्या दिवशी. मग तुम्ही जे आज शब्द बोलत आहात का बोटीला मावरं नाही, धंदा नाही, ते आता लगेच त्याचा प्रभाव भेटेल का? पुढे जाऊन तुमचं जीवन उद्ध्वस्त आहे. काय होणार आहे? पुढे जाऊन उद्ध्वस्त होणार आहे. आमचा मुलगा अभ्यास करत नाही, आमची दोन्ही मुलं मस्ती करतात. किती लोक बोलतात अशी? बोलतात का नाही? तुमच्या उत्तरमध्ये नाही बोलतात वाटते. होते ना? मग तो मुलग्याला तुम्ही श्राप देतात आहे का आशीर्वाद देतात आहे? श्राप देतात आहे. माझ्या मुलगाला काय होते काय माहिती नाही, अभ्यासालाच नाही बसत, बोलतात. बरोबर ना? मग आपण काय देतो? श्राप देतो. तसंच पुढे काय झालं? मग तेच परत 20 वाच बाबा. मग
सकाळी सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. कुठून वाळलं ते झाड होतं? मुळापासून. म्हणजे शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते झाड किंवा एखाद्या माणसाचं जीवन किंवा कोणतीही गोष्ट या शब्दाद्वारे आपण ती काय करू शकतो? एकतर नष्ट करू शकतो किंवा तिला काय करू शकतो? जिवंत करू शकतो. बरोबर आहे? ती मुलगी होती जिच्याकडे येशू गेला होता, माहितीये तुम्हाला? याईराची कन्या, माहितीये का? याईराची कन्या. तर काय झालं माहितीये का? एक मिनिट. याईराची कन्या जेव्हा येशू तो आला आणि बोलला माझी मुलगी मरायला टेकली आहे, तिच्यावर चला आणि हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. जेव्हा येशू गेला तेव्हा येशू काय म्हणाला माहितीये? ते लोक म्हणाले अरे आता कशाला तुम्ही प्रभूला त्रास देता, ती मुलगी तर मरण पावलीये. पण येशू काय म्हणाला? भिऊ नको, विश्वास मात्र धर. घरी गेल्यावर परत काय म्हणाला? ती मेली नाही तर ती झोपली आहे. काय केली आहे? मग येशू बोलला का मेली आहे? नाही. आमच्याकडे ऐतिहास झाल्यावर आम्ही काय बोलतो? बरोबर ना? किती लोक बोलतात एकत्र शब्द तो मेला 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 मेला. मी तर असं ऐकलं, एक बाई जी मरण पावली नव्हती, जिवंत होती हॉस्पिटलमध्ये. बरोबर आहे? जायचं शिकल्यावर फायदा आहे, नाही तर काय फायदा नाही. मी किती हात ठेवला तरी काय नाही व्हायचं. ती बाई हॉस्पिटलमध्ये होती आणि काही लोक सांगतात आहे अत्याचार झालाय, तिथे भोवतोडीला अत्याचार झालाय, भोवतोडीला मयत झालाय. बोलो मयत झालाय कसं शक्य आहे? शक्यच नाही. कारण कोणीतरी मला सांगितलं काहीच नाही झालंय तिकडे. ती बाई हाय जिवंत आहे हॉस्पिटलला, पण तिच्या नावाने काय माणसं बोलत आहे दिवस रात्र. आणि तुम्हाला खरं सांगू, ती मेली नव्हती, ती जिवंत होती. पण दुसऱ्या दिवशी दुपारी ती काय झाली? कशी काय? आजाराने का या लोकांनी श्राप देऊन मारलं. बरोबर आहे ना? जर हे बोलले नाही ती बरी आहे, ती बरी आहे, तर ती बरी आहे झाली असती का नाही झाली असती? येशू बोलला का ती मेली आहे? मग काय बोलला येशू? झोपली आहे. तुम्ही गेल्यावर काय बोलता? बरोबर आहे ना? मग आमच्या शब्दांनी आम्ही मेलेल्याला पण परत मारतो. बरोबर आहे? आणि ते झाड कुठून वाळलं? मुळापासून. मग आज जरी तुमची परिस्थिती खराब आहे, काही आहे, आजार आहे, हे आहे ते आहे, तरी आम्हाला ते आजार वाईट शब्द बोलायचे का बोलायचं जे येशूने सांगितले बरा झालाय, मी आशीर्वादित आहे, मी श्रीमंत आहे, माझा मुलगा आशीर्वादित आहे, तो अभिषिक्त आहे, असं बोलायचंय का वाईट शब्द बोलायचे? काय बोलायचे? तुमच्या जीवनाला तुम्ही मुळापासून मारून टाकायचंय का जिवंत करायचंय? तुमच्या शब्दाने तुम्हाला पण मारू शकता, तुमच्या शब्दाने दुसऱ्याला पण मारू शकता, तुमच्या शब्दाने तुमच्या मुलाबाळांना पण त्रास होऊ शकतो. बरोबर आहे? तुमच्या शब्दाने तुम्हाला ते शब्द गरीब पण करू शकता, तुमचे शब्द तुम्हाला श्रीमंत पण करू शकतात, तुमचे शब्द तुम्हाला आजारी पण पाडू शकतात, तुमचे शब्द तुम्हाला बरे पण करू शकतात. बरोबर आहे का नाही? तुमचे शब्द तुम्हाला श्रापित पण करू शकतात आणि तुमचे शब्द तुम्हाला आशीर्वादित पण करू शकतात. मग किती आपल्याला काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे या जिभेवर? दिले पाहिजे का नाही? देतो का आपण एवढी वर्ष? नाहीच देत.
इथे येशूने जेव्हा त्या झाडाला म्हटलं तेव्हा कुठे त्यांनी प्रार्थना केली आहे का? फक्त त्यांनी काय बोललं? शब्द. आणि ते झाड काय झालं? वाळलं. मग त्याच प्रकारे आम्ही जे शब्द बोलतो, भले आम्ही काही करतो, पण शब्द आमचे कार्य करणार आमच्या जीवनात का नाही करणार? हा, करणार. मग आपल्याला आजपासून काय करायला लागणार आहे? मुळासकट श्राप द्यायचा आहे का आशीर्वाद द्यायचा आहे? जे मूळ मेलेलं आहे त्याला जर आम्ही बोललो जीवन आहे, जीवन आहे, जीवन आहे, जीवन आहे, काय होणार त्याच्यात? हा, जीवन येणार. बरोबर का नाही? पुढे वाचू आपण. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. काय गेलाय? काय म्हणाला पेत्र येशूला? परत जेव्हा ते सकाळी जात होते, काय म्हणाला? गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ना, ते झाड काय झालं? कसा बोलला असेल पेत्र झाडाला बघून? कोण सांगेल? कसा बोलला असेल? हा, नाही, मग कसा बोलला असेल? तिथे लिहिलंय येशूनी उत्तर काय? पेत्रानी उत्तर तेव्हा पेत्राला आठवण होऊन म्हणजे पेत्राला आठवण काय झाली? काय आठवण झाली? काय ह्या व्यक्तीने, येशूने या झाडाला काहीतरी वाईट बोललं होतं आणि तसंच त्याच्या जीवनात झाडाच्या काय झालं? घडलंय. तेव्हा तो काय म्हणाला? श्राप दिला. बरोबर ना? आणि असे अनेक लोक आहेत जे स्वतःच्या जीवनात वाईट बोलतातच, दुसऱ्याचं पण जीवन, स्वतःच्या मुलाचं पण जीवन, सर्वांचं जीवन काय करतात? बर्बाद करतात. बरोबर? तर पेत्र काय म्हणाला? गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. काय गेले आहे? काय गेले आहे? मग कसा बोलला असेल हा डायलॉग येशूला? उदाहरण जेसिका ये. आता मी आहे येशू, ही आहे पेत्र, आणि आम्ही वाटेने चाललोय आणि पेत्र बघतो झाड. कसलं? अंजिराचं. अरे इतर मेलेलं आहे. तर येशू कसा बोलला असेल जेसिका? येशूला पेत्र कसा बोलला असेल डायलॉग? हे अंजिराचं झाड वाळून गेलेलं आहे. बघ कसं बोल. हे अंजिराचं झाड वाळून गेलेलं आहे. नाही, ते वचन काय बघ? गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ते वाळून गेले आहे. काय? आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ते वाळून गेले आहे. बोल डायलॉग कसा बोलला असेल? मी येशू आहे आणि तू पेत्र आहे आणि ते झाड तुला दिसलं. गुरुजी, हे आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ते वाळून गेले आहे. गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ते झाड वाळून गेले आहे. असं बोलला असेल येशूला पेत्र. कोण करून दाखवेल? चला तू बस जेसिका. कोण येईल? ये लवकर. तू पेत्र आहे, मी येशू आहे, हे अंजिराचं झाड आहे. गुरुजी, आपण जे झाडाला श्राप दिला आहे
ते वाळून गेले आहे एकदम काय अजून काय बोलला? कसं बोलणार? गुरुजी आपण तू ये दुसरा पेत्र. मी झाड अंजिराचं झाड आहे. हा अंजिराचं झाड. हे अंजिराचं झाड आहे. गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला ते वाळून गेलं आहे. असं बोलला असेल का पेत्रा? शक्यच नाही. कोण बोलेल? चला कोण बोलेल? बरोबर बोललं पाहिजे. कोण आहे? ट्राय या ना, मग त्यांना पण घेऊन या, त्यांना झाड बनवू आपण. दोघी कसं बोलणार? दोन पेत्र. गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला आहे ते वाळून गेलं आहे. गुरुजी आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ना ते वाळून गेलं आहे पहा. ते पहा लिहिलंय. पहा लिहिलंय. पहा. पण खरोखर असं आहे का? नाही. पेत्राने येशूला हा प्रश्न केला की हे झाड कसं वाळलं का? पुढचं वचन वाचा. येशूने त्यांना उत्तर दिले. काय दिलं? मग उत्तर केव्हा देतो माणूस? जेव्हा आपण. मग पेत्रा बोललाय का त्यांनी प्रश्न विचारलाय? उदाहरण देतो. जर समजा मी जात आहे आणि असं झालं, मी काय बोलणार? आम्ही दोघं जात आहे, मी काय बोलणार? अरे ते झाड कसं काय वाळून गेलं? गुरुजी पहा ते झाड वाळून गेलंय. त्यांनी प्रश्न कशाने विचारला? तोंडाने का हाताने? होते का नाही आपलं असं? बरोबर ना? तर जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा येशू, याचा अर्थ काय? एखादा माणूस प्रश्न विचारतो म्हणजे त्याला शिकायचं आहे का प्रभू तू हे कसं काय केलं? म्हणजे पेत्राला ते शिकण्याची इच्छा होती का नाही? की जर तू झाडाला श्राप देऊ शकतो तर आम्हाला पण शिकव, आम्हाला पण श्राप द्यायचा आहे. कोणाला? माणसाला का आजाराला, भूतांना, दुष्ट आत्म्यांना? मग पेत्राला त्यांनी शिकवलं का नाही शिकवलं? तुम्हाला शिकवलं का नाही शिकवलं? लहानपणापासून शिकवलं? नाही शिकवलं. तर शिकायचंय का? आता पुढे तो सांगतो कसं काय शिकायचंय का? किती लोकांना शिकायचंय? ठीक आहे चालेल, उद्या या तुम्ही. आता पण आता टाइम होईल, 6 वाजले. चालेल का? किती लोकांना चालेल? चालेल ना? ते दरवाजा काय लॉक, मला वाटलं दरवाजाच बंद करायला चालले का काय? हालेलुया. वाचा. तर शिकायचं ना आपण. बघा काय आहे, वाचा. येशूने त्यांना उत्तर दिले देवावर काय? देवावर विश्वास ठेवा. देवावर काय ठेवा? विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा नाहीये. तिथे काय लिहिलंय इंग्लिश बायबल मध्ये माहितीये? हॅव फेथ इन गॉड, म्हणजे देवासारखा विश्वास ठेवा. बरोबर आहे? आता पेत्राला येशू शिकवतो पुढे की देवासारखा विश्वास काय आहे. काय? देवासारखा विश्वास काय आहे आणि मनुष्यासारखा विश्वास काय आहे. तर जे काही येशूने केलं
ते मनुष्याचा विश्वास वापरून केलेलं का देवाचा विश्वास वापरून केलेलं? हा, देवाचा. आपण कोणाचा वापरतो? आपण विश्वासच नाही वापरत, ती भावना आहे आपली. बरोबर ना? पुढे काय म्हणतो ते बघू. मी तुम्हाला खचित सांगतो. काय सांगतो? मी तुम्हाला खचित सांगतो. तुम्हाला म्हणजे कोणाला? शिष्याना, म्हणजे आपल्याला. काय सांगतो? खचित या शब्दाचा अर्थ काय? पहिलं हे समजा. मला जेव्हा समजलं ना खचित या शब्दाचा अर्थ, मी सर्व बायबल मध्ये खचित लिहिलेली वचनं शोधली. याच्यात भरपूर फायदा आहे. जिथे खचित आहे तिथे भरपूर फायदा आहे. खचित म्हणजे काय? हा, खरं नाही. मी तुम्हाला खचित खचित सांगतो का तुम्ही इकडनं उडी मारली का खालतीच जाणार. हा, ते कधीही बदलत नाही. खचित म्हणजे तो सांगतो कोणीही ही गोष्ट करू दे जी मी सांगत आहे त्याच्या बरोबर जे मी सांगितलं आहे या वचनामध्ये तसंच्या तसंच त्याला फळ भेटणार. त्याला म्हणतात खचित. खचित. आता इकडनं हिने उडी मारली तर ती खालती जाणार का वर जाणार? खाली जाणार. मी मारली तर कुठे जाणार? का बोलणार ब्रदर आहे म्हणून वरती उडतो? नाही ना. कोणीही मारली तरी त्याच्यासाठी तो नियम काय करतो? जो आहे तसंच कार्य करणार. मग विश्वास जो नियम आहे तो जसा आहे तसंच तो कार्य करणार का एखाद्या माणसासाठी बदलणार? काय करणार? तसंच कार्य करणार. बरोबर ना? मग आपल्याला जर खचित खचित सांगतो याचा अर्थ तिथे जे लिहिलंय जो कोणी व्यक्ती ते करतो, जे वचनात लिहिलंय तसंच त्याच्याबरोबर घडणार का नाही घडणार? घडणार. पण करायची जबाबदारी कोणाची असणार? आपली का बाजूवाल्याची? ब्रदरची. ब्रदर तुम्ही करा हे लिहिलंय ते, मी टीव्ही बघते. कोणाला करावं लागणार आहे? आपल्यालाच करावं लागणार. काय सांगतो तो खचित खचित? मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी त्या डोंगराला. कोणत्या डोंगराला? जो कोणी. हा जो कोणी कोण आहे? कुठे लिहिलं आपण? माझं नाव तर नाही तिथे. तिथे लिहिलंय का गणेश? तिथे जो कोणी लिहिलंय ना. मग कोण आहे हा जो कोणी? सर्वजण नाहीये. जो कोणी कोण आहे माहिती आहे? जो म्हणतो. तिथे काय लिहिलंय? जो कोणी या डोंगराला. वाचा परत. जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. असे काय करेल? म्हणेल. कोणाला बोलेल? डोंगराला बोलेल का येशूला? येशूशी बोलेल डोंगर काढ. हा, डोंगराला बोलायला सांगतो. हा जो कोणी आहे तो डोंगराला बोलणार आहे का येशूला सांगतो डोंगर काढ? हा, अच्छा उदाहरण देतो. एखाद्याला ताप आलाय, तो त्याचा डोंगर आहे. बरोबर आहे? तर तो काय प्रार्थना करेल? येशू ताप काढ, का त्या तापाला बोलेल तू निघ? ते जे शिकले ते तर आता शिकले, लहानपणापासून काय बोलले? बरोबर आहे ना? मग तुम्ही आता काय करणार? डोंगराशी बोलणार का डोंगर हटवायला येशूला सांगणार? कोणाशी बोलायचं? कोणाशी? डोंगराशी बोलणार. पण एवढे वर्ष आम्ही काय सांगतो येशूला? येशू तो डोंगर काढ ना बाजूला. येशू तो डोंगर काढ ना बाजूला. येशू काय सांगतो? ते माझं काम आहे का तुझं काम आहे? कोणाचं काम आहे डोंगराला बोलायचं इकडनं तिकडे जा?
आपलं काय येशूच? आपण कोणाला देतो काम? येशू काढ ना जरा, ए येशू काढ ना. जर नाहीच निघाला तर मग रडतो आणि सांगतो काढ ना. अजून नाही निघाला तर मुडगे टेकतो आणि सांगतो काढ ना. अजून पण नाही निघाला तर काय बोलतो, उपवास करीन मी 40 दिवस पण काढ. बरोबर आहे. पण येशू काय तुम्हाला सांगतो डोंगर काढायला, का तो सांगतो मी काढीन, मला सांगा मग मी काढीन असं सांगतो? काय सांगतो? हा, आम्हाला सांगतो ना काढायला, पण आम्ही कोणाला सांगतो? येशू काढ ना, ए येशू काढ ना. काय करतो? येशू काढेल का? येशू बोलतो मी तुला. अच्छा, एक उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे? एक उदाहरण देतो. कोणाला? शँड्राबाई कुठे गेली आपली? यावर यावर या. उदाहरण सोपं. या या या. बाय दे 2 मिनिटं दे. आवऱ्या आता ती बॉटल दे. आता ह्याला म्हणतात झुरळ मारायचं औषध. हा स्प्रे आहे, बरोबर आहे का नाही? काय आहे? ह्यानी झुरळ मरते. मी शँड्राबाईला बोललो, शँड्राबाई हे तुला घे, जेव्हा पण कुठे तुला झुरळ मिळेल तेव्हा तू ते कोणाला मार? स्वतःला का झुरळाला? झुरळाला मार, झुरळाला. हा, आता अचानक शँड्राबाई चालत आहे, बॉटल मी तिला दिली आणि मी काय तिला बोललो झुरळ भेटला का मार, आणि अचानक येऊन ना झुरळ तिच्या अंगावर असं बसलं, बरोबर? आणि ही बोलते येशू हे झुरळ काढ, येशू हे झुरळ काढ, येशू हे झुरळ काढ. आता काय होते ते? काय झालं? येशू सोडा. आता ही मला सांगते ब्रदर झुरळ काढा ना, ब्रदर झुरळ काढा ना. हिच्या हातामध्ये काय आहे? मग हिला काय केलं पाहिजे? मला सांगितलं पाहिजे झुरळ काढायला, का स्वतः औषध घेऊन मारलं पाहिजे? आम्ही काय करतो? हा, मला सांगतो ब्रदर एक मॉर्टिनचा स्प्रे बॉटल घेऊन द्या ना, झुरळ झाले. बरोबर ना? ठीक आहे, द्या तिचं झुरळ द्या. बरोबर आहे. तर येशू हा जो कोणी जिथे लिहिलाय ज्याचं नाव, तो कोण आहे? जो डोंगराशी बोलतो, का येशूला सांगतो डोंगर काढ? आणि डोंगर म्हणजे काय? आमच्या समस्या, आमचे आजार, आमच्या जीवनातील संकट, त्याला काय म्हणतात? डोंगर. बरोबर आहे ना? मग आजपासून आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना श्राप देऊन त्यांना बोलायचंय की इकडून उपट आणि कुठे जा? कुठे जा? मग हा जो कोणी काय आहे तिथे कोणाचं नाव लिहिलंय का? ब्रदर असं काय लिहिलंय का तिथे? ब्रदर गणेश असं लिहिलंय का? नाही लिहिलंय. मग जो कोणी कोण आहे? जो देवासारखा विश्वास ठेवून कोणाला म्हणतो? डोंगराला. आता म्हणतो का मनात विचार करतो? हा, आपण प्रार्थना किती वेळा म्हणतो आणि किती वेळा मनात बोलतो? वचन किती वेळा आपण मनात बोलतो आणि किती वेळा आपण तोंडाने बोलतो? हा, तोंडाने बोलतो का मनात बोलतो? ज्याच्यामध्ये देवाचा विश्वास आहे, देवासारखा विश्वास आहे, त्याला काय करावं लागणार आहे? तोंडाने. म्हणजे देवाचा विश्वास हा नेहमी तोंडाने बोलल्यावरच काय होतो? कार्य करतो. आणि जो मनात बोलतो त्याचा विश्वास काम करेल का? तो वेगळा काहीतरी आहे ते. बरोबर ना? मग जो कोणी जो आहे तो एकतर डोंगराला बोलतो, आणि जो कोणी जो आहे तो तोंडातून शब्द काय करतो? बाहेर काढतो. बरोबर आहे?
तर तुम्हाला जेव्हा काही त्रास होतो तेव्हा त्या त्रासाशी तुम्हाला बोलावं लागेल की त्रास जायसाठी येशूला बोलावं लागेल? हा, त्रासाशी बोलावं लागेल. पुढे काय लिहिलंय? जो कोणी ह्या डोंगराला या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. ऐका, काय म्हणेल? समुद्रात तू उपट आणि कुठे टाकला जा? समुद्रात. म्हणजे दोन गोष्टी करायच्या आहेत. काय करायचंय? इकडनं बोलायचं उपट, कुठून निघायचं आणि कुठे जायचं. कुठून निघायचं आणि कुठे जायचं. बरोबर आहे. आता जर ताप आहे तर तापाला काय बोलणार? मुळासकट उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा. बरोबर आहे. कोणताही आजार आहे त्याला काय बोलणार? मुळासकट उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा. बरोबर आहे ना. जर कोणती समस्या आहे तिला काय बोलणार? मुळासकट उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा. समस्याशी बोलणार का येशूला सांगणार काढ समस्या? समस्याशी बोलणार. डोकेदुखी आहे तर डोकेदुखीला काय बोलणार? मुळासकट उपट येशूच्या नावात आणि समुद्रात जाऊन टाकला जा. नवरा त्रास देतो तर काय बोलणार? अरे बोला, काय झालं? काय आता ते शिकले म्हणून बोलतात दुष्ट आत्म्याला. पहिले कोणाला बोलायचे? मुळासकट उपट, तेव्हाच ते कवीला जातात समुद्रामध्ये. बरोबर ना. नवऱ्याला बोलू नका नाही तर तुम्हाला उठते मुळासकट. बरोबर आहे का नाही? कोणत्या नवऱ्याची जर बायको त्रास देत असेल तो काय बोलणार तिला? जा समुद्रात. माणसावर अधिकार चालवायचा आहे का दुष्ट आत्म्यावर आणि आजारांवर चालवायचा? पण एवढे वर्ष कोणावर चालवतो? माणसावर. म्हणून गडबड होते का नाही? होते ना. बरोबर ना. तर काय लिहिलंय? जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल. म्हणावं तर लागणार का नाही? मी किती लोकांच्या घरी गेलो जेव्हा वचन देतो ना तर ते विचार करतात किती वेळा बोलायचं. बोलल्याशिवाय देवासारखा विश्वास काम करेल का? तो मनुष्याचा विश्वास आहे जो मनात आहे, तो काम नाही करत. मग जो कोणी आहे ज्याच्यात देवासारखा विश्वास आहे तो पहिली गोष्ट त्या डोंगराशी आणि आजाराशी, समस्याशी, तुमच्या गरिबीशी, तुमच्या कर्जाच्या डोंगराशी बोलेल का नाही? जर तुम्ही बोलले कर्जाच्या डोंगराला, हे कर्जाचे डोंगर येशूच्या नावाने तुला बोलतो आत्ताच्या आता मुळासकट उपट आमच्या जीवनातून आणि कुठे जा? समुद्रात टाकला जा. कधी कधी काय होतं, किती लोकांचं ना, मी असं काय माहिती आता, ठीक आहे, थँक्यू. कधी कधी काय होतं, किती लोकांचं घर विकलं जात नाही. घर विकायचं असतं ना, असते का नाही? जर यांनी बोललं त्या घराला येशूच्या नावाने विकला जा, काय होईल? काय होईल? विकला जाईल. कारण येशूने सुद्धा डोंगराच्या त्या अंजिराच्या झाडाला काय म्हटलं? तुझं फळ यापुढे कोणी न खाऊ. जर एखादा व्यक्ती जागेची केस लढत आहे आणि त्याला ती जागा दिसत आहे, तो बोलला त्या जागेला येशूच्या नावाने माझ्या जीवनात ये, आता ती जागा काय होईल? मग केस लढायला लागेल का फक्त बोलायचंय? सिंपल आहे. बरोबर आहे का नाही? पण आम्ही बोललोच नाही. आम्ही बोलतो ब्रदर माझ्या डोंगराला काढा ना, ब्रदर धक्का मारा ना थोडा. ब्रदरला बॅटरी बनवलंय जम्प स्टार्ट, 2 वायर येऊन लावतात, स्टार्ट. तर आता काय बोलायचंय? कोणताही समस्या असली तर कुठून? मुळासकट उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा. बरोबर आहे.
असे म्हणेल आणि पुढे पुढे आहे ते महत्वाचं आहे. हे म्हणेल हे महत्वाचं नाही, पुढे आहे ते भरपूर महत्वाचं आहे. वाचा. आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता कुठे शंका न बाळगता? हा, अंतकरणात म्हणजे माझ्या हृदयात. पण इथे कुठेच येशूनी नाही लिहिलंय का मनात शंका येणार नाही. लिहिलंय का? लिहिलंय. मनामध्ये तर शंका जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा येणार, पण त्या शंकेकडे लक्ष द्यायचे की हृदयात विश्वास ठेवायचा आहे? काय विश्वास ठेवायचा आहे? पुढे लिहिलंय बघा, वाचा. शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरील. काय विश्वास धरायचा आहे? जे मी बोलत आहे तसंच्या तसं घडलंच आहे असा काय करायचं आहे? विश्वास धरील. त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. त्याच्या काय होईल? म्हणजे जर आम्ही वाईट शब्द बोललो तर आमच्या शब्दाप्रमाणे चांगलं घडून येईल का वाईट घडून येईल? आमच्या मुलाविषयी जर वाईट बोललो तर वाईट घडून येईल का चांगलं घडून येईल? हा, जे तुम्ही बोलणार ते तुमच्या जीवनात काय होणार आहे? घडून येईल. बरोबर का चूक? बरोबर. मग आजपासून किती शब्द आम्हाला काय करायचे? बदलायचे का नाही बदलायचे? बदलायचे. आणि येशू सांगतो जर काही समस्या आहे तुम्ही त्या समस्याशी बोलू शकता की मुळासकट उपट आणि समुद्रात टाकला जा. आणि अंतकरणात विश्वास ठेवा की जे काही तुम्ही बोललात तसं घडलेलं आहे. मनात विश्वास का अंतकरणात विश्वास? उदाहरण, माझ्याकडे जर 10 रुपये आहेत, बरोबर आहे, आणि मी एखाद्याला 7 रुपये दिले, किती राहिले? 3. हे कोण सांगतं? माझं कोण सांगतं? मन. आणि आत्मा काय सांगतो? जेव्हा मी देतो तेव्हा मला वाढून येते, मिळते, दिलं जातं. बरोबर आहे. तर मी जेव्हा गरीबाला 10 मधले 7 देतो, किती राहतात? 700 होतात का 3 राहतात? पण माझ्या मनाला काय समजते? हा, 3. आणि वचन काय बोलते? 700. आता मला कशानुसार माझी कृती पाहिजे? 700 नुसार माझी कृती पाहिजे का 3 रुपयानुसार माझी कृती पाहिजे? 700. जर माझी कृती 700 नुसार आहे याचा अर्थ काय? माझ्यामध्ये कसला अंतकरणाप्रमाणे मी चाललाय का मनाप्रमाणे चाललाय? जर माझी कृती 3 रुपयानुसार आहे तर मी आता कशाने चाललाय? जरी मी बोलला मुळासकट उपट आणि समुद्रात टाकला जा, पण जे मी बोललाय त्यानुसार माझी कृती आहे का जे मला दिसत आहे, माझ्या मनाला समजत आहे त्यानुसार माझी कृती आहे? कशानुसार आहे? मनानुसार. किती लोक मनाला चला ठीक आहे, वादले अंकल, थोड़ा तुम्हारा साक्षी दूं क्या वो धमकाने वाला? या इथे नाही, असं कसं मी काय बोललो? सिस्टर नाही आली का? मी कसं देऊ? सिस्टर मला बघेल. तुम्ही या. ह्यांच्यामध्ये जर काय झालं ना तर हे काय करायचे? काय करायचे? अधिकार घ्यायचे. पण नंतर जर समजा यांचा दात दुखत होता, अधिकार घेतला आणि परत जर ते बोलले का काय करू ब्रदर, दात दुखतो, याचा अर्थ यांनी अंतकरणात विश्वास ठेवलाय का मनात विश्वास ठेवला? हा, मग त्यांचं कार्य होईल का अजून त्रास वाढेल? हा, एका बाईसाठी ह्यांनी प्रार्थना केली जिचं डोकं दुखत होतं. जेव्हा त्यांनी धमकावलं डोकेदुखीच्या आत्म्याला, ती बाई परत बोलते का गरगर फिरते. बरोबर आहे का नाही? तर आता तिचा विश्वास
अंतकरणातला आहे का मनातला आहे? मग तो कार्य करेल का? नाही करणार. बरोबर ना? उदाहरण, जेव्हा आम्ही रिट्रीट चालू केली, विचार केला, तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. खुर्च्या पण नव्हत्या, पंखे पण नव्हते, जेवणाचं पण काही नव्हतं, काहीच नव्हतं. पण देवाचा विश्वास सांगतो की तुझा गरजा सर्व पुरवलेला आहे. हा कोण सांगते? अंतकरण. आणि मन सांगते का तुझ्याकडे काय नाही आहे. आता जर काय नाही आहे तर त्याची कृती काय पाहिजे? रिट्रीट नको, खर्च जास्त आहे, रिट्रीट नको. कसं काय होणार? बरोबर का नाही? पण अंतकरणाचा विश्वास काय सांगते? माझ्या सर्व गरजा पुरवल्या गेल्या आहेत. तर मला वागलं कसं पाहिजे? पुरवल्या गेल्या त्याप्रमाणे का नाही पुरवल्या गेल्या त्याप्रमाणे? दादा बोलत होता एक दिवस मला जाताना, अरे तुम्ही मला काय सांगत नाही ब्रदर, कुठून येणार, काय होणार? मी बोललो विश्वास ठेवा, ते आलंय, आपण विश्वासाने चालायचं. बरोबर आहे? मग ते काय बोलले नाही, ते बोलते ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे. पण आज काय झालं? सगळं आलं का नाही? मग अंतकरणाचा विश्वास ठेवला की जे दिसत होतं काय नाही त्याच्यावर विश्वास ठेवला. मग आता यांनी एखाद्या व्यक्तीला प्रार्थना केली, तिने पण कोणता विश्वास ठेवलाय? जे शब्द बोलली तसंच विश्वास ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावरच कृती करायला पाहिजे, तेच बोलायला पाहिजे का जे दिसतंय दुखतंय ते बोलायला पाहिजे? अंतकरणाचा विश्वास की मी बरी झालीये तर बरी झालीये. पण जर बोललं जे दिसतंय ते, तर त्यांचा अंतकरणाचा विश्वास आहे का मनाचा विश्वास आहे? मग काम होईल का? नाही. अंतकरणाचा विश्वास म्हणजे जे वचन सांगतं त्याप्रमाणे कृती करणं. ब्रदर थँक्यू. अंतकरणाचा विश्वास सांगतं, जे वचन सांगतं त्याप्रमाणे काय करणं? कृती करणं. आणि मनाचा विश्वास सांगतं की जे मला दिसतं, जे मला ऐकायला येतं, जे मी स्पर्श करू शकतो, ज्या माझ्या भावना आहेत त्याच्यानुसार कृती करणं. तर वचनानुसार कृती करायला पाहिजे का मनानुसार कृती करायला पाहिजे? उदाहरण, आता मी तुम्हाला म्हणालो माझ्या प्रभूला फक्त किती मिनिटं लागतात? किती मिनिटं लागतात कार्य करायला? 5 मिनिटं पण भरपूर आहेत. बरोबर आहे ना? कसं मी म्हणालो? कसं म्हणालो? अंतकरणाच्या विश्वासाने का डोळ्याच्या विश्वासाने? कारण आत्मजी वचन सांगते जेव्हा स्तुती करणार तेव्हा प्रभू इथे हजर आहे. मग माझं लक्ष जे मला दिसत आहे इथे प्रभू तर दिसत नाही आहे, त्याच्यावर आहे का माझं लक्ष त्यांनी वचनात लिहिलंय त्याच्यानुसार माझं बोलणं आणि चालणं आहे? हा, वचनात लिहिलंय तो येतो तो येतो, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो 5 मिनिटं थांबा प्रभू येणार आहे. बरोबर आहे का नाही? मग अंतकरणाचा विश्वास आहे का आता मनाचा विश्वास आहे? अंतकरणात. मग तुम्हाला पण कोणता ठेवावा लागेल? हा, अंतकरणाचा. आता माझा मनाचा विश्वास मला सांगतो आणि तुमच्या मनाचा विश्वास सांगतो की मी इथे एकटा उभा आहे. काय सांगतो? तुमचे डोळे काय सांगतात? किती जण आहेत तिथे माईकवर? एकटाच आहे. कान काय सांगतात? किती आहेत? एकटाच आहे. अनुभव काय होतो? हा एकटाच आहे. पण वचन सांगते, वाचा स्तोत्र संहिता अध्याय 34 वचन 7 वाचा. आपण येऊया इथे परत. काय प्रॉब्लेम नाही ना? लेट झाला तर तुम्हाला? लांब नाही राहत ना तुम्ही? एक वचन एक वापर. चला, स्तोत्र संहिता अध्याय 34 वचन 7. म्हणून मी माईक घेत नव्हतो पण दिला त्यांनी. परमेश्वराचा दूत. कोणाचा दूत? परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती. भय धरणाऱ्या काय? भय धरणाऱ्या सभोवती. सभोवती म्हणजे चारी साइडला काय करतो? छावणी देतो. काय करतो? मग माझ्या भोवती कोण फिरत आहे वचनानुसार? का मी एकटा इथे उभा?
देवदूत फिरत आहे का नाही बाजूला? त्याचं संरक्षण आहे का नाही? आहे. मला दिसते का? तुम्हाला दिसते का? मला स्पर्श होतो का? पण वचन सांगते आहे तर तो आहे. ह्याला म्हणतात अंतःकरणाचा विश्वास. मग आपल्याला काय सांगितलंय? जेव्हा तुम्ही म्हणाल या डोंगराला इकडून तिकडे सरक, इकडून तिकडे उपटला जा आणि समुद्रात टाकला जा, तेव्हा विश्वास ठेवायचा मी जे बोललीये तसं घडलंच आहे. बरोबर आहे ना? आता उदाहरण देतो तुम्हाला. विश्वास हा एकटा कार्य करतो का? विश्वास हा एकटा कार्य करतो का? हा, अनेक लोक आहे ज्यांच्या जीवनात विश्वास कार्य करत नाही. का माहितीये? ते विश्वासाला एकटं घेऊन येतात, त्याची बहीणच नाही घेऊन फिरत. विश्वासाची बहिणीला नाही बोलवत, फक्त विश्वासालाच बोलवतात. कोण बहीण विश्वासाची? कोण? धीर. येशूनी शाप केव्हा दिला? संध्याकाळी. झाड सुकलं कधी? वेळ लागला का नाही? त्याच वेळाला म्हणतात धीर. बरोबर आहे? उदाहरण, एक जर गुलाबाचं झाड आहे आणि ते कैचीने मी फांदी त्याची कापली, आता सुकणार का नाही लगेच? सुकणार का नाही लगेच? सुकणार नाही? सुकणार. कशाला नाही सुकणार? वेळ लागेल ना, टाइम लागेल का नाही? पण तीच फांदी मुळापासून वाळायला आतमधनं सुरुवात झालेली आहे का नाही? हा, तिचा प्रवाह बंद झालेला आहे का नाही? पण दिसतोय का? नाही. पण मला थांबायला लागेल, वाट बघावं लागेल का नाही बघावं लागणार? धीर धरावा लागणार का नाही की मी ते झालेलं आहे कार्य सुरू, असा विश्वास धरावा लागेल का नाही? बरोबर ना? तुम्हाला माहितीये जुनी घरं आहेत, जुनी घरं असतात माहितीये ती कशाची बनायची? आता इथे चॅनल आहेत ना, तिकडे काय टाकलेले असतात? ते लाकडं असतात ना, लाकडू काय म्हणतात त्याला? वाशे. ते वाशाला जेव्हा कीड लागते वाळवी, ती कुठून लागते? बाहेरून का आतून? पण आतून लागल्यावर ते समजते का कधी आपल्याला की वाळवी लाकूड खराब होत चाललंय आतनं? खराब समजते? कधी समजते? जेव्हा ती कीड, तेव्हाच आम्ही जेव्हा बोलणार डोंगराला, आजाराला उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा, तो कुठून सुरुवात झालाय उकडायला? मुळासकट. मग बाहेर दिसणार का? हा, नाही दिसणार ना. बरोबर ना? चला अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा एक व्यक्ती आहे, त्याच्या पायाला झाली आहे जखम. काय झाली आहे? जखम. आणि ती जखम झाल्यामुळे तो औषध घेतो की त्याच्यातलं इन्फेक्शन काय होऊ दे, मरून जाऊ दे, म्हणजे ती जखम काय होईल? कारण त्याचं जखम होण्याचं कारण काय? इन्फेक्शन. बरोबर? जसं तू गोळी खातो तसं लगेच ती जखम भरून जाते का? हा, नाही जात. काय होते? वेळ लागतो का नाही? पण खाल्ल्यानंतर ती प्रक्रिया आतमधनं मुळासकट चालू झालेली असते का नाही? हा, तसं जेव्हा आपण बोलतो आजाराला, समस्याला, झाडाला, तिकडे काम चालू झालेलं असतं का नाही? फक्त मला विश्वास ठेवून शब्द बदलायचा आहे का तोच शब्द ठेवायचा लास्टपर्यंत? त्यालाच तर म्हणतात देवासारखा विश्वास. तर आता कोणाचं काय दुखते बिकते का? कोणी बी नाही, सगळे चांगले आहेत. प्रेज द लॉर्ड. लास्टला प्रार्थना संपल्यावर कोण आलं ना, मी ते थांबणारच नाही, पळून जाईल. या या पुढे या, पुढे या, लवकर या. अरे या लवकर या, परत भूक लागेल नाही तर मला. पण जोपर्यंत त्यांना विश्वास नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार? ते बोलतात आम्हाला शैतान पाहिजे.
आजार पाहिजे, आजारावर प्रेम करतात ते लोक, डोकेदुखीवर. कोणाला काहीच नाही, डोकेदुखी, अंगदुखी, पायदुखी, काहीच नाही कोणाचं. अरे वा, धन्यवाद येशू, कोणच नाही वाटते. आपले माणसांचं काय, कोण उठते काय बघू मग जाऊ. दात दुखते, मास चढलंय, मग या ना, थांबा, लाईन लावायला लागेल. एक एक तुम्ही, मास चढलंय, ठीक आहे. कोण येणार आता हे डोंगराला? काय हा, पाठून, पण ते उठले पाहिजे ना, आता मी कसं काढू त्यांना? कोण येणार बोलायला यांच्या दाताच्या दुखण्याला की मुळासकट उपट आणि समुद्रात टाकला जा? कसं होणार बोलल्यावर? जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत समजणार का? लवकर या. एक मिनिट, एक मिनिट. काय होते? माझा दादूकर होता तो काढला दुसऱ्या बाजूला आहे ना, त्याच्यावरती मास चाललाय थोडं. मग आता दुखते का? थोडं असं दुखतंय. ती बोलते तिचा दात दुखत आहे, तर दाताच्या दुखण्याशी आपण बोलू शकतो का नाही? मग दात बरं करण्यासाठी येशूला सांगायचं की त्या दाताच्या दुखण्याला बोलायचं मुळासकट उपट आणि समुद्रात जा? येशूला सांगायचं दात बरा कर, का त्या दाताच्या दुखण्याला सांगायचं दाताच्या दुखण्या मुळासकट उपट आणि बरा जा, समुद्रात जा? दाताला बोलायचं ना, बरोबर आहे? ते बोलतील, ठीक आहे. या, ते हात पकडा. आता ती बाय जे बोलते ते फक्त तुम्ही डोळे बंद करा. ती बघा आता ती किती बिंदास बोलते माहिती, चल डोळे बंद कर. का माहितीये का? तिने पहिला कान बरा केलाय म्हणून तिला माहिती होणारच आहे, बरोबर का नाही? हालेलुया. बोल बाय. हे प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. प्रभू येशू, माझ्या अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे, जो कोणी या डोंगराला मुळासकट उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि त्याच्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवून प्रभू येशूच्या नावाने हे दाताच्या दुखण्या मी तुझ्याशी बोलते. तू इकडे तिकडे काय बघत आहे? प्रभू येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करते, या बहिणीच्या शरीरातून मुळासकट उपट आणि समुद्रात जाऊन टाकला जा. धन्यवाद देते प्रभू, आणि मी माझ्या अंतःकरणात विश्वास धरते की मी जे काही बोलली आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. प्रभू येशू, मी धन्यवाद देते आणि विश्वास करते की ही बहीण तुला बसलेल्या माराने पूर्णपणे बरी झाली आहे. प्रभू येशूच्या नावाने हे दात
हे दान मी तुझ्याशी बोलते, मी तुझ्याशी बोलते, जागेवर बस. जागेवर बस, येशूच्या नावात येशूच्या नावात जागेवर बस. जागेवर बस. धन्यवाद देते प्रभू, धन्यवाद देते प्रभू, विश्वास करते विश्वास की करते ही बहीण ही बहीण पूर्णपणे पूर्णपणे बरी झाली आहे. बरी झाली तू आहे. हिचे दात, तुमचे दात, तू हिचे दात तू हिचे दात नवीन केले आहे. नवीन केले आहे. म्हणून मी तुला म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते. हे अब्बा बापा, हे अब्बा बापा, मी ही प्रार्थना मी ही प्रार्थना येशूच्या नावाने येशूच्या नावाने करते. करते. आमेन, 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 आमेन. आमेन. गेलं? दुखत नाही? दुखत होतं का नाही पहिलं? आता हात काय बघा, मारून बघा असं. गेलं ना? प्रेज द लॉर्ड. सोपं आहे का नाही? जे प्रभूने सांगितलं ते होतं का नाही? होतं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आता तुम्ही कोणाचा दात दुखत असलं का मला यायची गरज आहे का? तुम्ही जाऊन बोलाल हेच? तुम्हीच बोलाल ना. त्यांनी बोललं तरी होतं. विश्रांतीला उपवास केले का 40 दिवस? काहीच नाही केलं. आज 2 जास्त जेवले उलटे ती, म्हणून ते काम झालं. ठीक आहे, थँक्यू. आता कोण आहे? हा, नाही दुसऱ्याला यायचं तर दुसऱ्याला येऊ. ती बोलते मलाच करू दे ना. बुधवारी लोकमाला की दादर घ्यायचे ते सांगितलं म्हणून तर मग मला प्रेशर वाटलं. आता अंधेरीला कशाचा ही वर्षा बसून त्याला म्हणून बायका पिशवी दिली, भाजीची होती डॉक्टरला नाही आला म्हणून कोणी कधी गेली की चालते खाल्ली तर त्या पिकल्या बरी मी दादा पैसे फेकलं केलकी चालत होते आज रिक्षा फेकला. ठीक आहे, डोळे बंद करा. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देते, मी तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. तुझी स्तुती करते. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या अविश्वासाबद्दल अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे मी तुझ्याकडे क्षमा मागते. क्षमा मागते. प्रभू, प्रभू, तुझं वचन सांगत आहे, तुझं वचन सांगत आहे, जो कोणी जो कोणी या डोंगराला या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा समुद्रात टाकला जा असे म्हणेल असे म्हणे व आपल्या अंतःकरणात आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवील विश्वास ठेवेल की जे काही जे काही मी म्हणालो आहे मी म्हणालो आहे तसे घडलेच आहे, जसे घडलेच आहे त्याच्या शब्दाप्रमाणे त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. घडून येईल. प्रभू येशूच्या नावाने प्रभू येशूच्या नावाने सर्व सर्व अशक्तपणाच्या आत्म्यांनो, अशक्तपणाच्या आत्म्यांनो, आजाराच्या आत्म्यांनो, आजाराच्या आत्म्यांनो, दुखनाईताच्या आत्म्यांनो दुखनाईताच्या आत्म्यांनो मी तुमच्याशी बोलते. मी तुमच्याशी बोलते. तुम्ही तुम्ही इकडे तिकडे इकडे तिकडे काय बघत आहात? काय बघत आहात? प्रभू येशूच्या नावाने प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा करते आज्ञा करते की या आईच्या या आईच्या शरीरातून मुळासकट उपटा उपटा आणि आणि समुद्रात समुद्रात टाकले जा. धन्यवाद देते प्रभू धन्यवाद देते प्रभू की मी जे काही मी जे काही बोलली आहे बोलले आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. घडलेच आहे. धन्यवाद देते प्रभू धन्यवाद देते प्रभू तुला बसलेल्या तुला बसलेल्या माराने माराने ही आई ही आई पूर्णपणे बरी झाली आहे. बरी झाली आहे. ही प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने येशूच्या नावाने करते. करते. आमेन, 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 आमेन. आमेन. कसं वाटतं आता बोला? म्हणून आता दिसते का तुम्हाला? पहिलं धन्यवाद प्रभू येशू तुला बसलेल्या माराने किती वेळा वचन बोलता? बोलायचं घरी कोणीच नाही शिकलं?
सांगतील गावाकडे आणि तू बापा शिकलेला बोलता नाही कळत की ब्रदर प्रार्थना करा, बरोबर आहे का नाही? पण माणसाला काय झालंय माहितीये, त्याच्या रक्तामध्ये काय आहे? ब्रदर आहे, बरोबर ना? मी तर बोलतो, मी जेव्हा शिकायला घेतलो नाही, मी रात्री एअरफोन टाकून सगळं शिकायचो की कसं होते, मला शिकायचं आहे, हे मला शिकायचंच आहे, त्याशिवाय मी सोडणार नाही. मी शोधायचो कोण भेटतो का डोकेदुखीवाला, मी ट्राय करायचं होते का, आणि ते होते. एकदा माहित पडलं, दुसऱ्यांदा माहित पडलं, तिसऱ्यांदा माहित पडलं, चौथ्यांदा डोळे बंद करून होते, बरोबर आहे? पण ज्यांना करायचं नाही त्यांचं जीवन बदलणार आहे का? काहीच नाही करू शकत. रेडी? डोळे बंद करा. आणि जे प्रार्थना करणार आहेत त्यांनी फक्त बोलायचं, जे बरे ज्यांना व्हायचं आहे त्यांनी फक्त ऐकायचं, ठीक आहे? बोला, हे प्रभू येशू. तुम्ही तिला करत आहात, ती तुम्हाला करत आहे. हे प्रभू येशू, मी तुझे आभार मानते, तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, सर्वांना मी पहिल्याने सर्वांना क्षमा करते. बाय डोळे बंद कर ना, व सर्वांकडून क्षमा मागते. प्रभू येशू, माझ्या अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू येशू, आताच आम्ही शिकलो आहोत की जो कोणी या डोंगराला उपटून, मुळासकट उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल व त्याच्या अंतःकरणात शंका न बाळगता विश्वास धरील की मी जे काही बोललो आहे माझ्या शब्दाप्रमाणे तसेच घडून येईल. प्रभू येशू, मी धन्यवाद देतो आणि विश्वास करतो की मी जे काही बोलणार आहे तसेच घडलेच आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावाने सर्व दुष्ट आत्म्यांनो, अशक्तपणाच्या आत्म्यांनो, सर्व आजारांनो मी तुमच्यावर अधिकार घेतो आणि तुमच्याशी बोलतो. येशूच्या नावाने या बहिणीच्या, या भावाच्या शरीरातून मुळासकट उपटा आणि या क्षणाला समुद्रात जाऊन टाकले जा. धन्यवाद देतो प्रभू आणि विश्वास करते की मी जे काही बोललो आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. धन्यवाद देते प्रभू आणि विश्वास करते की ही बहीण, ही भाऊ तुझ्या नावात पूर्णपणे बरी झाली आहे. हे अब्बा पिता, मी ही प्रार्थना येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. आता विचारा कसं वाटते समोरच्याला. सूज डेवली, सूज होती आता, बरोबर. पाय जाडा होता ना तुम्ही आले तेव्हा, आता डेवली, सूज डेवली. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटते पायाचं दुखणं? बघा, चेक करा, चेक करा, पाय आहे का बघा. चला चला चला, तुम्ही बाजू लावा. ज्यांचं जे प्रार्थना करणार होते ते बाजू लावा. बघा, चेक करा, कमी जाईल. मग आता एकच बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाले. ते मुळापासून सुरुवात झाली आहे का नाही त्याची? बरोबर का नाही? मग विश्वास ठेवायचा आहे का नाही? झाली आहे का नाही? बरे होणार का? झाले, झाले ना?
हेच बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली. ठीक आहे, तुमचं झालं सूज कमी झाली, झालं, मुळासकट गेलं ते. आता फक्त एवढंच बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली. तुमचं काय होतं? बरे झाले. ठीक आहे, तुम्हाला कान दुखते? अच्छा, ठीक आहे, थांबा, तुम्ही थांबा. तुम्हाला बाय काय होत होतं? हा, अजून दुखते? ठीक आहे, तुला काय होतं बाय? तुम्ही थांबा बाजूला. दुखते? ठीक आहे, तुम्ही इथे या तिघ जण. तुम्हाला झालं काय? थोडं दुखते ना? तर आता काय बोलायचं? ते काम सुरू झालं का नाही मुळापासून? तर एवढंच बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झालीये. कळलं? ते मुळापासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. कानासाठी कोण येणार? कानाचा डॉक्टर. ठीक आहे, तुम्ही जा, त्यांना नंतर तुम्हाला वचन देतील ते. कानात बोट टाका, त्यांना दाखव कसं करायचं. ठीक आहे, रेडी? डोळे बंद करा. प्रभू येशू, मी तुझे आभार मानते, तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, माझ्या अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागते. प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे, जो कोणी या डोंगराला मुळासकट उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि त्याच्या अंतःकरणात शंका न बाळगता विश्वास धरील की मी जे काही बोललो आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. प्रभू, या वचनावर विश्वास ठेवून हे मुख्या भैर्या आत्म्या मी तुझ्याशी बोलते. तू इकडे तिकडे काय बघत आहे? येशूच्या नावाने या वडिलांच्या शरीरातून मुळासकट बाहेर ये. परत बोट टाका. प्रभू येशूच्या नावाने हे मुख्या भैर्या आत्म्या येशूच्या नावाने बाहेर ये. परत टाका. प्रभू येशूच्या नावाने हे मुख्या भैर्या आत्म्या या वडिलांच्या शरीरातून बाहेर ये. आता हात टाका. प्रभू येशू, धन्यवाद देते आणि विश्वास करते की मी जे काही बोलली आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. प्रभू येशू, तुझं सामर्थ्य या क्षणाला माझ्या बोटामधून या वडिलांच्या कानामध्ये वाहत आहे. आणि प्रभू, या तुझ्या सामर्थ्याने माझ्या या वडिलांच्या सर्व कानाच्या नसा नवीन झालेल्या आहेत. म्हणून मी तुझे आभार मानते. प्रभू, धन्यवाद देते की हे वडील ऐकू शकत आहे. धन्यवाद प्रभू. ही प्रार्थना मी
ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने येशूच्या नावाने करते. आमेन, 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 आमेन. आमेन. काढा. आपण जेवले दुपारी? हा, काय जेवले? हा, राईस. तुमचं नाव काय मग? दानियल. मग तुम्हाला आता ऐकायला येते? हालेलुया. झालं का नाही? सोपं आहे का कठीण आहे? पण कोणाला करायलाच नाही यायचंय. आम्हाला सवय काय झाली माहिती आहे? कोण ब्रदर येऊन बोलला ना प्रार्थना करणार तर माणसं रात्रभर घरी जाणार नाही, तिथेच बसतील. पण कोण ब्रदर बोलला ना तुम्हाला शिकवतो मी कसं होते, आम्हाला रांधप आहे. बरोबर का नाही? पण करोडाचं जे वचन दिलंय, मौल्यवान वचन, ते शिकायला माणसाला टाइम नाही. म्हणून हिंदू लोक येऊन शिकतात आणि त्याचा फायदा घेऊन जातात. आणि कॅथलिक आम्हाला रांधाच आहे. बरोबर ना? त्या दिवशी आम्ही कल्याणला गेलेलो. एक हिंदू कुटुंब होतं. आमच्यासाठी हिंदू मुस्लिम सगळे एकच आहे, आम्ही प्रेम करतो, पण आम्हाला ते धर्म समजत नाही. तर गेलेलो ना, एवढ्या सुंदर रीतीने ते ऐकत होते ना वचन, आणि प्रभूने असे चमत्कार केले तिथे की आम्ही विचार करतो असं कसं काय झालं. बरोबर? एक आजी किचन मध्ये झोपली होती, अशी तडतड कापत होती, उलट्या करत होती. फक्त जाऊन थोडस हे केलं, टक्कन उभी राहिली आणि म्हणते जय येशू. असं काय झालं? बरोबर आहे. आणि इकडचे लोक जे जन्मापासून कॅथलिक आहे ते काय करतात? थोडस भेटेल का? थोडस भेटेल का? अरे प्रभूने सगळं दिलेलं आहे तरी कशाला हे करताय? आमच्यासारखे हिंदू लोक येऊन जर हे सर्व घेऊन जातात तर तुम्ही काय करताय? रोट्या करायच्या आहेत. रोट्या कधी गोड पण होतात, कधी खाऱ्या पण होतात, आणि जास्तीत जास्त खाऱ्याच होतात. रडून रडून त्या रोट्यांवर करता करता नवरा दारू पिते, नवरा दारू पिते, रडून रडून मग घरी आल्यावर रोट्या खाऱ्या कशा झाल्या? मीठ जास्त पडलं. मीठ नाही, रडलो त्याच्यात. बरोबर आहे ना? होते का नाही? उत्तर मध्ये आल्यापासून बराच काही शिकलो मी. बाप्पा थँक्यू व्हेरी मच. आता तुम्ही पूर्ण बरे झालेत, पण वचन बोलायचं. धन्यवाद येशू, मी बरा झालोय, बरा झालोय, बरा झालोय. हा बाय, काय झालं तुम्हाला? छाती दुखते. कोण येते? धन्यवाद येशू, मी तुझे आभार मानते, मी तुझे आभार मानते, तुला धन्यवाद देते. तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या माझ्या अविश्वासाबद्दल अविश्वासाबद्दल मी तुझ्याकडे क्षमा मागते. क्षमा मागते. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे तुझं वचन सांगत आहे की जो कोणी तुझ्यावर, प्रभू येशू, प्रभू येशू, तुझं वचन सांगत आहे, तुझं वचन जो कोणी या डोंगराला उपटून, मुळासकट उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि त्याच्या अंतःकरणात शंका न बाळगता विश्वास ठेवील की मी जे मी बोललो त्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवून हे दुष्ट आत्म्यांनो, दुखनाईताच्या आत्म्यांनो, अशक्तपणाच्या आत्म्यांनो, अक्षमेच्या आत्म्यांनो, मी तुमच्याशी बोलते, मी तुमच्यावर अधिकार घेते, आणि येशूच्या नावात मी तुम्हाला आज्ञा करते, या आईच्या शरीरातून, जीवनातून मुळासकट उपटा
आणि समुद्रात टाकले जा. समुद्रात टाकले. धन्यवाद देते प्रभू धन्यवाद देते आणि प्रभू. विश्वास करते आणि विश्वास मी जे काही बोलली आहे मी जे काही बोलले आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलेच आहे. घडलेच आहे. धन्यवाद देते प्रभू धन्यवाद देते प्रभू. माझ्यामधून माझ्यामधून तुझं सामर्थ्य तुझं सामर्थ्य या क्षणाला या क्षणाला या आईमध्ये या आईमध्ये वाहत आहे वाहत आहे. 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 वाहत आहे. वाहत आहे. प्रभू येशू प्रभू येशू ही आई ही आई तुझ्या सामर्थ्याने तुझ्या सामर्थ्याने पूर्णपणे पूर्णपणे बळी झाली आहे. बळी झाली. तुझं दुखणं तिचं दुखणं पूर्णपणे पूर्णपणे निघून गेलेलं आहे. निघून गेले. म्हणून मी तुला म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद हे देते. अब्बा बापा हे अप्पा बाप्पा मी प्रार्थना मी ही प्रार्थना येशूच्या नावाने येशूच्या नावाने करते. करते. आमेन आमेन. आमेन आमेन. आमेन. चेक 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 करा. बरं वाटलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया.